हिंदुस्तानी न्यूज़ चॅनल सोलापूर 31 मे 2026 जागतिक तंबाखू निषेध दिन आणि तंबाखू विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेद्वारा तंबाखू, गुटखा आणि इतर व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले। तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर आजार, कर्करोगाचा धोका आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक पानटपऱ्या व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि संबंधित माल जप्त करण्यात आला असून संबंधित विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा साठा आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे। तसेच तंबाखूमुक्त सोलापूर घडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तंबाखूला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार हा संदेश देत तंबाखूविरोधी सप्ताहाचा समारोप उत्साहात करण्यात आला। ताज्या बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा हिंदुस्तानी न्यूज़ चॅनल।